हॅलो गाईस, आता आम्ही चाललेलो आहे फार्म हाऊसला. नाही बोल, कुठे चाललो आपण? बोल लवकर. चला आता आम्ही चाललेलो आहे. टेम्पोत सगळे बसायला लागले. बसताना पण त्याचं इकडे बसेल कोण, तिकडे बसेल कोण, मग आता चालू झाल्यावर भेटूया. आता आम्ही अर्ध्यात ब्रेक घेतलाय. खायला आणायला गेलेली मी आणि हे लोक यांना प्यायला. सो भेटूया आता पुढे जाऊन. आता आम्ही उसगाव मध्ये पोहोचलोय, पण उसगावचे रस्ते एवढे बेकार आहेत ना, आमच्या कमरेचा काटा एक झालाय. असं वाटतं कधी पोहोचतो लोकेशन. पोहोचल्यावर भेटूया. बाय. फायनली लास्ट टाइम आम्ही आलेलो तिकडे पोहोचलेलो आहे आणि आता आमचे बिगारी आहे जे सामना काढणार आहेत. आता कामगार चढलेले आहेत काम करायला. हे बघा, ये बघा, ये आणलंय पोवायला. आम्ही पोहोचलो इकडे फार्म हाऊसला, पण आमची जी मशीन असते ती मशीन आम्ही विसरलो. आता बघूया कोणी येत आहे का. नाही आलं तर छोटीसा स्पीकर आहे त्याच्यावर नाचायला लागेल. पण मोस्ट ऑफ तरी आम्ही सोय करू. नाचायची इच्छा आहे तर मशीन तर मागवणारच. सो भेटूया नंतर. स्टॉक भरायला घेतलेला आहे. बघा कसं लाईनीत एवढं याने याचा संसार पण नसेल लाईनीत मांडला जेवढं याने. बघू शकता संसारात पण एवढं मन लावून काम नाही करत कधी जेवढं काम त्याने इकडे करायला घेतलेलं आहे. तर तुमचे 2 शब्द. आमचे 2 शब्द काय, तर चिकनवाला चिकन कापायला बसलाय. तोरबस करायला घेतलाय. झाला तर पियायला घेरी माणसं कोणाचं चिकन कापायचं असेल चिकन सेंटरला तर यालाच बोलवा. आता सगळेजण कामाला लागले तर तुम्हाला दाखवते. बघू शकताय आपली रेसिपी काय आहे मॅडम. बटर चिकन अँड चना कोलीवाडा अँड लॉलीपॉप. हा, तर ही करायला लागले. फक्त हे आलवायचंच काम करेल ही, कारण की तिला तेवढंच जमतं. Oh my god, I know everything. तसंच आपण सिमरनकडे वळूया. ही कुक आहे, हिच्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे. लास्ट ब्लॉग मध्ये बघितलंच असेल तिने कसं करून स्वतःच खाल्लं. आम्हाला दिलंच नाही. हा फक्त कॉलिंग सेंटर आहे. सो याच्याकडे दुर्लक्ष करून आपण पुढे जाऊया. आमची वर्षा फुल चिकन स्वच्छ आणि हे बिनकामाचे फक्त वरवरची कामं करणार, खुर्च्या लावणार. तसंच बघूया ह्यांच्याकडे वळूया. हे आहेत, काय करायला घेतलं आपण. सेटअप मारून पियायचा बस या नाही, हे सेटअपच दिसतं. फक्त सेटअप झालेला आहे पियायचा. हे म्हणजे यांनी सोय केली. ही आमची नायरा पोहून निघालेली आहे. बघू शकताय फुगा फोडलेला आहे आणि हा सांगतो की फेविकिकने चिपकवायचा. म्हणजे माणसात डोकं किती असतं बघू शकताय. इकडे सगळं काम चालूच आहे, पण हिला एकच हे सोपं काम वाटतंय म्हणून ही एक सोपं काम करायला लागले. तारीफ करूया. बहीण तसा भाऊ बिनकामाचा. तुझ्याकडे शिकलाय, जसं मोठं असते तसं बारकं होते. हा मधला भोपला सांगतात. बघू शकता सगळ्यात हुशार हीच आहे आणि मधला भोपला सांगतात. काम नाही करत म्हणून बोलली तर लगेच काम करायला लागलंय. बघू शकताय काय काम करते, फक्त कालम या एवढ्यातच खुश आहे. आता आमचं बटर चिकन रेडी होते. झालंय की ऑलमोस्ट होत आलं. ग्रेव्ही ऑलमोस्ट रेडी आहे. ह्याच्यात आता चिकन टाकायचं आहे आणि मेन काम आमची वर्षा करते भांड्यांचं. सगळ्यात मेन काम भांडी. एकीकडे लॉलीपॉप रेडी होतात आणि एकीकडे आता शिगा रेडी करायला घेतलं. लॉलीपॉप बनवायचे थांबवले आता
कारण लॉलीपॉप नंतर खाऊ. आता चना गार्लिक करायला घेतलंय. चना गार्लिक ना, चना कोलीवाडा. आता लवकरच आमची शिगा रेडी होती. आणि दोघी जणी मस्त यायला बसलोय. तेच करा हॅपी हॅपी. एवढं कोण येडं काढते. उर्वीला गेला वरती आकाशात. कच्चीची पॅकिंग बघा, कच्ची पॅकिंग करून आणले फुल. बघा, बघू शकताय कच्ची आता आम्ही घेतले आणि कच्ची घेऊन चालले. आमच्या डीजेचा थोडा प्रॉब्लेम झाला. डीजेचं सेटअप आणलंय, तर कुठली तरी एक मशीन आणली. आता गाडी पॉवरला आलं. काय बोलू नाही शकत नाही, एवढं काम करायला हे लोक मस्त. कारण की आमचं लॉलीपॉप एकदा केलं तर सगळं संपलं. आता दुसरं काय नाही, इकडे थांबणार नाही. खात राहा, खात राहा. बाजूला छोटा ब्लॉगर दाखव किती ब्लॉग काढलेस. छोटे ब्लॉगर पण तयार होतात आहे. पुढे भविष्यात हेच मोठे व्हाल. आता आमचं डीजेचं थोडं सामान ते बाकी होतं. 12 वाजता झाले. आता 12 वाजेपर्यंत आमचं सामान येईल. सो तेव्हा आम्ही डीजे लावू. असे मित्र पाहिजे जे रात्री फोन केल्यावर पण एका फोनवर लगेच येतील. ते पण एवढ्या लांब उसगाव साईडला आहे फार्म हाऊस. तिकडे आम्ही डीजेचं सामान घेऊन ते येतातच. का तर आमचा डीजे नाही चालू म्हणून. तर असे मित्र पाहिजे. आता डीजे आल्यावर आम्ही डीजेवर नाचूच. पण तोपर्यंत बसलोय, कंटाळा आलाय. गाणी बोलून पण झाली, घसे दुखले. मला तर झोप येते कारण की मी कामावर आले. नाचू लागल्यावर काय नाही वाटणार. तर ते जे एक्स्ट्रा येणार आहेत ना लोक, त्यांच्यासाठी परत चिकन तळायला घेतलंय. आमच्याकडे कशाची कमी नाही आहे. सो भेटूया आता ते लोक आल्यावरच. तोपर्यंत बाय. झोप आले म्हणून बिचारी बघा खोलीत एकटीला नाही झोपू शकत म्हणून किचन मध्ये झोपायला घेतलं वर्षाने दिला. आणि आता आमची डीजेची सोय करायला घेतली. म्हणजे जसं आमचं मशीन आली डीजेची ती डीजे लागलाच. वाट बघतोय कधी येईल मशीन याची. आता रात्रीचे 12 वाजल्यात.
आणि बघा इकडूनचा एरिया बोलते का ना. सो हे आमचं टेम्पो आता खाली केलंय आणि आम्ही आता त्या लोकांना आणायला चाललोय, कारण की ते नाही तर चुकून पुढे कुठे विलाला जायचे. आम्ही काले म्हणून काले दिसत नाही. मी गोरी आहे तरी पण मी दिसत नाही. गोरी असं एवढं नाही पण ठीक आहे. आता उजेडात दिसत. इकडे आहे कर मेल्या तिकडे काय करतो मला वाटतं तो कॅमेरा आहे. समजलं म्हणून मी यांच्यावर कुठे येत नाही. हा बाहेरचा एरिया आहे आणि आम्ही त्या लोकांची वाट बघतोय, कारण की ते पुढे नको जायला म्हणून. खडा आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि यांची आयडिया बघा तुम्हाला दाखवते. डायरेक्ट गेटवर नाही ते लोक आले की त्यांना पाजायचे, एवढी हुशार आहेत. तर फायनली आलेले आहेत हे लोक, बघू शकताय. हे बघा पहिले कोणाला तेच असते गाडी आले. आता फटाफट डीजेचं सामान घेणार आणि कल्टी मारणार आम्ही लोक. कधी डीजे लावतो असं बघू शकताय. हेच ते दोघं ज्यांनी आमचं सगळ्यात मोठं काम केलंय. हे बघा हेच होतं ते जे आम्ही विसरलो होतो. आता मुलं सगळी पोवायला लागलाय आणि आम्ही डीजे बंद केला 3 वाजले म्हणून. तर जेवणार आणि झोपणार आम्ही थोडी. पोरांना काय करायचंय ते करू दे, आमचं काम झालंय. आता आम्ही झोपायला चाललो. 3 वाजून गेल्यात आणि आता आम्ही डीजे बंद केला. हो आता जेवू वगैरे. जेवण कुठे जेवण कुठे जेवण सगळं जेवण रेडी आहे. हे लोक नाही पोरं सगळं पोरींनी इथं आणून द्यायचं आहे ना. सकाळचे 7 वाजले 7 सकाळचे आणि हा पोरगा आता का मग झोपते. या मुले सगळे उठले सगळे. आम्ही 4 वाजता झोपलो नाही आणि उठवलंय सगळ्यांना. एवढा कंटाळा आलाय ना आणि झोप सोडावं असं वाटते. याला जायचंय पोवायला आणि आम्ही बोलतोय 10ला जाऊ. हे आम्हाला झोपू नाही देत माणूस. ही पोरी पण बेकार आहे. शेवटी त्याच्याकडेच गेली. एवढं मारलं हिला चोप दिला. त्या लोकांनी दात पण नाही घासले. दात तसेच चाय प्यायला बसला. नाही दिलं झोपूला. 2 मिनिटात या लोकांनी चाय फस्त पण केला आणि वरती 1 कप दिलाय तर बोलतोय एवढाच चाय दिलाय. याला काय टोपवर चाय पाहिजे. आता झालं माझं ब्रश वगैरे, तर आता चाय गरम करत ठेवते. चाय रेडी आहे, फक्त मला गरम करून घ्यायचं आहे. चाय पण झालं, नाश्ता पण झाला आणि पोहून पण आले. आम्हीच राहिलोय. जाम काम. अर्धी जण उठली, अर्धी जण अजून उठायची बाकी आहेत. तर मी आता उठले, फ्रेश दात वगैरे घासले. आता चाय पिणार डायरेक्ट. चाय पिऊन मग पूलमध्ये. सो चाय रेडी आहे. चाय पिऊन पूलमध्ये जाणार आहे. तर भेटूया मग पूलमध्ये. आता रेडी तर झाले, पोवायची तयारी केलीच आहे. तर विचार करते की फोटोशूट करायचं, कारण की एवढं चांगलं इकडे म्हणजे व्ह्यू आहे. सो थोडा फायदा घेतला पाहिजे मग फोटोशूट करायचा विचार करते. फुलं बघा, फुलं फुलली नाहीत. थोडी अशी फुललेली असती काना टाकायला तर अजून चांगले फोटो आले असते. ठीक आहे जाऊ द्या. तिकडे आतमध्ये आहेत का बघते लाल फुलं कुठली. चांगली वाटली तर घेईल, फोटोशूट करेल. सो बाय. ह्या लोकांना फोटो काढतात नाहीत कोणाला, सगळे बिनकामाचे. एकाला पण चांगला फोटो नाही काढतात. तर थोडे काढले 4-5
बघूया आता कसे आहेत फोटो. चांगले असेल तर पोस्ट करेल इन्स्टाला, आपल्या इन्स्टा अकाउंटला. अंड बघा, आकार बघू शकता अंड्याचा तुम्ही. ट्रेंडिंगला आहे हो. पोला त्याच्या बाजूला चिमू. तर माझे फोटोशूट झालेले आहे. मी चालले पोहायला. हे लोक पोहून आले मी यायला. सो कोण नाही पोहायला जोडीला, तर मी आता एकटीच थोडा वेळ पोहणार. परत बघू शकते आमच्या बरोबर कोण नाही पाण्यात पोहायला. कुठून याला पकडून आणला, उठवला कसा तरी. पहिले याची एंट्री बघूया. चला रे, काल तर हे ह्याच्यावरून पडायचे, ह्याच्यावरून उड्या मारल्यात आणि आज फक्त खाली. आता दाखवते काल अशा उड्या मारल्या त्या लोकांनी याच्यावरून. जिमची पावर दाखवते. आता मी पाण्यात चालले. पहिले बघू पाणी किती आहे, मग उड्या मारू शकतो ना. ठीक आहे, एवढा आता उडी मारताना कशी मार उडी. घाबरं वाटते मला उडी मारताना. स्विमिंग पूल मध्ये एक वेळ ओके आहे, पण याच्यात घाबरं वाटते. अजून एक मला आता माझं दुसरं लुक म्हणजे फ्रेश होऊन आल्यानंतरचं. तर याच्यावर थोडी शूट करते मी आणि यांच्यामध्ये मी एकटी शूट करते. मला वाटतं मी कामं कमी आणि फोटोशूटच जास्ती करते. तर बघूया चांगले येतात की नाही. तोपर्यंत बाय. बघू शकताय आता मी हा वाला लुक करून मध्ये जाणार आहे. बघा मी दाखवते तुम्हाला. काहीतरी असं फॅन्सी ड्रेस फनी टाईप करायचं आहे. सो मी हे करणार आहे. मी हे केलंय, मग विचार करा त्या लोकांनी किती हाय लेवल केलं असं. दुपारी नाचूनशी कंटाळलो आणि आता बघू शकताय मोबाईलचा फोन येऊन गेला. 7चा टाइम दिले, 8 वाजत झाले. सामान पण अजून पडलं. बघा येडावलेली पोरं झाट मारी निघत नाही, पाणी मारायला घेतलंय घरावर. आता त्यांचंच घर आहे काय निस्ता करते बस. बघा मुलींपेक्षा जास्ती नखरे याचे असतात. फेसवॉश भारी फेसवॉश वापरते. केसांचा तर चुरा बघू शकताय. लव पॅक ठेवलाय. झालाय बघ रे, झालाय का यशच्या नावाचा. 2 बूंद फक्त. फार्म हाऊसच्या नावाशी. नुसते अड्डा आता निसता. प्रिन्सेस ट्रीटमेंट. एका माणसासाठी अख्खी लोक थांबल्यात बघू शकतात. ती वेळ अक्षरशः कंटाळलो आम्ही लोक या लोकांना हँडल करतात. अख्खा दिवस असाच गेलेला आहे. आता भरलाय आम्ही आमच्या. आता जाऊया. आता आम्ही चाललोय. बघू शकता स्ट्रगल. चोर नाही रे चोर. आई दिवा परते तरी ऐके नाही. घामपूरला लाडू घामाचे भरला ना. हे आमचं हे चाललेलं आहे. कोण नाही. ढोलक वाजवणार आहे आमचा. ढोलक्याला पण सामान म्हणजे लवकरच आम्ही मस्त
संगीतात रमून जाणार सगळीजण. मला रोज रोज लाईन मारते मला रोज रोज लाईन मारते मला काय कलाश करता अप्पा तरी बोला. हे लाडू खोडले ते कोलीला ऍडव्हर्टाईज दिले खोलले अच्छा हा ही ऍडव्हर्टाईज होती तुमच्यासाठी. आता हे ओरिजिनल साऊंड येणार. कुर्ती घे काय ना हे घे, गावरान फुलाचं. वाजलेले आहेत रात्रीचे आणि आता आम्ही सगळे पोहोचलोय आमच्या फॅक्टरीजवळ. फॅक्टरीला कालोख पडलाय. इकडे आईस बनतं बघा. सामान काढायला घेतलंय सगळं. फायनली आमची फार्म हाऊस ट्रिप फुल मस्त राडा करून झाली. आवाज पाडलं खाली. आता भेटूया डायरेक्ट. तरी बघा यांचं अजून संपत नाही. यांना अजून वाजवायचंच आहे. सो आता मी माझा ब्लॉग इथे सेंड करते. आता मोस्ट ऑफ तरी घरी फॅक्टरीला गावात पोहोचलोय. आता इथून घरी मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.